सगळं हे सगळं जमलं त्याचं मागचं प्रयोजन काय, म्हणजे काय विषय काय? त्याचं कारण असं आहे, निर्मलाला पहिल्यापासून एक गाडी खूप आवडायची आणि तिची खूप इच्छा होती आपल्याला ती गाडी घ्यायची म्हणून. 2-3 वर्ष झालं मी टाळत होतो, ह्या वर्षी घेऊ पुढच्या वर्षी घेऊ, आणि ह्या वर्षी तो योग आला. परंतु आपण तिला कुठल्याही प्रकारची कसलीही आयडिया दिलेली नाही आहे, आपण गाडी घेतोय नाही घेत किंवा काय. तर आपण निमित्त असं तयार केलं आहे की आता आपण आज थार गाडी घेणार आहे आणि तिचा भाऊ घेतोय थार गाडी, गुड्डा घेतोय, आणि मग त्याची डिलिव्हरी असं आपण आज निमित्त तयार केलं आहे. तिला एक गाडीचा नंबर पण आवडायचा, 7 नंबर, तिची बर्थ डेट 7 आहे, तिचा जन्मांक 7 आहे म्हणून तिला 7 नंबर आवडायचा. तिचा नंबर पण आपल्याला भेटला व्यवस्थित. त्याच्यानंतर मग आज आपण तिच्या आवडतीची रेंज रोवर स्पोर्ट गाडी आणतोय आणि ती डिलिव्हरी करतोय आपण. तिचा उद्या बड्डे, आज रात्री 12ला केक कापून वगैरे आपण ती गाडी तिला देणार आहे. तिची निवड पण झालेली आहे कार्याध्यक्षपदी, मग त्याचं पण एक गिफ्ट आहे, तिच्या वाढदिवसाचं गिफ्ट आहे. या सगळ्या गोष्टी एकत्र आपण सेलिब्रेट करायचा प्रयत्न करतोय. तिला कसलीच आयडिया नाही, काहीच नाही. Lately you don't feel like yourself, and you kinda hate it. You suppress all of the thoughts in your head and say it's complicated. You hide your pain, but I can see it etched on your face. I know the feeling, swear you're okay, but you're barely breathing. Don't you walk away. 'Cause I feel you getting lost, I feel you trailing off. Feel it in your words when you say there's nothing wrong. There's something so subliminal about the way that your hands shake whenever you talk. You stare into space like you're lost in your thoughts, surrounded by your
paper walls. Tell me what's been going on. Tell me what's been going on. I was so caught up thinking about myself, never took time to listen. Couldn't see that you were going through hell. Now you're cold and distant. You say you're fine, but your heart is bleeding. Read me those lines, but they lost the meaning. I know something isn't right. See the demons in your eyes. I know you're afraid. I feel you getting lost. I feel you trailing off. Feel it in your words when you say there's nothing wrong. There's something so subliminal about the way that your hands shake whenever you talk. You stare into space like you're lost in your thoughts too. खरं तर आपण आज गेलोय रेंज रोड गाडी आणली स्पोर्ट्स रेंज रोड स्पोर्ट्स. खूप दिवसापासून चाललं होती गाडी घ्यायची आपल्याला, पण आता खरं तर ही गाडी घेण्यामागचा खरं काय संकल्पना होती तुमच्या मनात, किंवा काय विशेष म्हणून आपण ही गाडी घेतली? ठीक आहे, आता औचित्य वहिनींचा बर्थडे आहे हीच का आणि हीच गाडी का, असं बऱ्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये की तुम्ही हेच का, तर तेच करायचं म्हणलं तर तुम्ही ते करता आणि त्याच्या प्रत्येक करण्यामध्ये प्रयोजन विशेष हे वेगळ्या गोष्टी असतात. तर उद्या आमच्या वहिनींचा बर्थडे आणि उद्या ही गाडी आपण आज आणली असताना सरप्राईज देणार आहे, पण ही गाडी घेण्याचा जी संकल्पना तुमच्या डोक्यात आली, मग हीच गाडी का बरं, ती आजच का आणायची, वहिनीला बर्थडेला गिफ्टच का द्यायची, तिचा नंबर, अशा बऱ्याच गोष्टी याच्या मागे लपलेल्या आहेत. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की तुम्ही आपल्या मित्रांना सांगितलं पाहिजे की बाबा हे कसं काय झालं, या गोष्टी जरा आणि याच्या मागे किती दिवसांचं तुमचे डोकं होतं? आणि दुसरी गोष्ट तुमच्या सगळ्या गाड्यांचे नंबर 51 होते, हा 7 नंबरच का, याची थोडी माहिती द्या. विषय असा आहे, तिला पहिल्यापासून रेंज रोवर ही गाडी आवडती. ती पहिल्यापासून RR म्हणायची. म्हणलं RR काय, म्हणलं रोल्स रॉयस वगैरे नाही म्हणलं, रेंज रोवर. म्हणजे ठीक आहे आणि मग पहिल्यापासून ती रेंज रोवर मला आवडती. कुठं गाडी रोडची गाडी दिसली तर रेंज रोवर. माझ्या डोक्यात होतंच की आज न उद्या आपल्याला कधी ना कधी रेंज रोवर गाडी घ्यायचीच. त्यामध्ये कुठली पण रेंज रोवर स्पोर्ट, रेंज रोवर स्पोर्टच आवडते तिला बऱ्यापैकी. त्याच्यानंतर मग म्हटलं आम्ही शोरूमला पण गेलतो, चला जाऊन पाहून घेऊ, फेलार घेऊ म्हटलं. फेलारवरून आम्ही डिफेंडरवर गेलो. फेलारसाठी 5 लाख रुपये भरले होते. डिफेंडरला गेलो आम्ही. डिफेंडरला गेल्यानंतर मग अमोल होते, संदीप भाऊ, अजित दादा आणि आम्ही 4 जण होतो. त्यांचं असं म्हणणं आलं की डिफेंडर खाऊन पिऊन फुगवलेली थार आहे, त्याच्यामुळे ती आपल्याला घ्यायची नाही. खाऊन पिऊन फुगवलेली त्या रेंज रोवर स्पोर्टच आपल्याला घ्यायची आणि त्यासाठी जी काय वरची किंमत लागेल त्या आम्ही किडनी विकून देतो. तीच गाडी घ्यायची रेंज रोवर स्पोर्ट. आणि मग तसा विषय झाला. त्याच्यानंतर मग मध्ये काही कालावधी गेला आणि मग निर्णय घेतला की आपल्याला एक चांगली प्रीमियम गाडी घ्यायची, तर रेंज रोवरच घ्यायची. मग 3 महिन्यापासून आपलं नियोजन चाललं होतं सगळं. आणि गाडीचं मग लोनची प्रोसेस असू द्या किंवा गाडी अवेलेबल करणं असू द्या किंवा त्या गाडीचा नंबर असू द्या, त्या गाडीला ॲक्सेसरीज ज्या टाकायचं होतं त्या अवेलेबल करणं असू द्या, त्या सगळ्या आपण बॅकग्राऊंडला करण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यात वहिनी कुठं इन्व्हॉल्व नाही डिलीट केली असते का तर तिला कळू नये. मोबाईल असतो कुठं, तिने पाहिलं, ओपन केलं, अरे याची चॅटिंग मध्ये रेंज रोवर स्पोर्ट दिसली, दिसू नये. आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा चॅटिंग मीटिंग. आणि हा किती दिवसांचा स्पॅन आहे? 3 ते 4 महिने. 3 ते 4 महिन्यांपासून बुकिंग ठेवली. बुकिंग ठेवलंय. आणि आपल्याला पहिली गाडी मेक इन इंडियाची भेटली. मेक इन इंडियाची फर्स्ट रेंज रोवर स्पोर्ट आपल्याला भेटली. म्हणजे पुणे आपल्या डिव्हिजन इंडियामध्ये ऑल इंडियाची पहिली गाडी, इंडियाची पहिली गाडी आपल्याला भेटली. आपल्याला 10 दिवसापूर्वी गाडी भेटली होती, पण गाडीचं काही काम करायचं होतं त्याच्यामुळे आपण गाडी काम करायला लावली होती. आणि आतापर्यंत आपल्या सगळ्या गाडीचे 51 नंबर आहे. आपला ब्रँडच 51 आहे. आता हा 7 नंबर घेतला, तर 7 नंबरच्या मागचं काय म्हणजे विषय काय? तिचं काय पहिल्यापासून तिला 7 नंबर आवडतो. तिची जन्मतारीख 7 आहे, तिचा जन्मांक 7 आहे, शुभांक वगैरेचे काय असतं ते. त्याच्यानंतर जेव्हापासून ती ग्रामपंचायत लढवली तेव्हापासून 7 तिचा चालू झाला. तेव्हापासून तिला ती 7 नंबरची एक वेगळी क्रेज होती. ज्यावेळेस आपण इनोवा घेते त्यावेळेस म्हणून ती 7 नंबर घेऊ आपण, म्हणून म्हणलं नको आपला 51 ब्रँड 51 राहू दे. म्हटलं आता तिची आवडतीची गाडी घेतो, तिचा आवडतीचा नंबर पण घेऊ आपण. आणि तिचं नशीब एवढं चांगलं की बरोबर गाडीसाठी जो नंबरसाठी आपण अप्लाय केला त्या 7 नंबर सहसा भेटत नाही.
खूप डीडी येतात त्याला, पण आपल्याला नशिबाने नंबर भेटला. आपण 21,000चा एक्स्ट्रा डीडी टाकणार होतो. संदीप भैया म्हटला भैया 25 टाक, 2 आणि 5 7, तिथं पण 7 जुळण आपल्याला गाडी भेटून जाईल. नंबर पण भेटला आपल्याला. आपण पहिला डीडी भरला, ऍडिशनल डीडी टाकला होता आपण. तो 25चा टाकला म्हणून भेटला, कारण आपल्या खालच्या माणसाने 21,000चा टाकला होता म्हणून मस्त भेटला आपल्याला नंबर. ते तिथे एक आपलं एक स्टार होते. आणि जसं मागच्यापासून आपले प्रयत्न चालले होते, एनोवाला पण 7 नंबर घ्यायचा. आणि हे आपण मेक इन इंडियाची आपली पहिली गाडी, मग त्याचं काय आपल्याला म्हणजे असं काही त्यांनी सेपरेट असं लोगो झेंडा वगैरे दिला म्हणजे सेपरेट फ्लॅग वगैरे दिला पहिली गाडी, म्हणून ते प्रत्येक गाडीने नाही, पण आता ठीक आहे, आता हे सगळं सरप्राईज करायला आपण गाडी घेऊन पण आलो. आणि 12ला आता 5 मिनिटं कमी आहे. नाही, आता 5 मिनिटाचं ठीक आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण आता हे जे काय सरप्राईज आपल्याला द्यायचंय, तर हे आपण आता हे तर सरप्राईज म्हणजे बरोबर. आता आपण डिस्कस केलं तर आपण बऱ्याच गोष्टी त्यांना सांगून कसं केलं, आता त्या पण गोष्टी आपण डिस्कस केल्या. मग आता हे इथून पुढचं कसं असणार, म्हणजे हे पण आधी आपल्याला कळलं पाहिजे त्यांना ऐकायला, ज्यावेळेस ते विचारतील किंवा ज्यावेळेस आपलं तरी प्लॅनिंग असं आहे तिला बोलवायचं 12 वाजता आल्यानंतर तिला तरी असं अपेक्षित आहे की त्या चौकोनी बॉक्समध्ये थार गाडी आहे जी की गुट्ट्याने घेतली आहे. गुट्ट्या म्हटलं होतं आपण थोडं वातावरण तयार केलं, तर मला चौकोनी बॉक्स पाहिलं परत ती व्हायबल होईल, याच्यात काहीतरी असेल आणि तिला माहिती यांनी दिली तर मला रेंज रोवरच घेईल. म्हणून आपण ड्रामा क्रिएट केला की गुड्ड्या थार गाडी घेतोय, आरटी स्वीट ही गाडी, आणि तू आल्यानंतर ती तुझ्या बर्थडेलाच रिव्हील करू आपण. आणि मग ती आल्यानंतर मग तिला अपेक्षित असेल आतमध्ये थार गाडी आहे, ती ओपन झाल्यानंतर मग तिला तिचं गिफ्ट दिलं जाईल असं प्लॅनिंग आहे. खरं तर वहिनींसाठी आता आयुष्यातला सगळ्यात मेमोरेबल दिवस असणार की जी तुम्ही त्यांना आता ही सगळ्यात मोठी मेमरी देत आहे की बर्थडेच्या दिवशी त्यांची फेवरेट नंबर आणि एक सरप्राईज पण भेटले वहिनींना. आता कार्याध्यक्षपद भेटले, म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला आपलं कार्य एक तर चांगलं चालूच आहे, आपल्याला कार्याध्यक्षपद भेटले, वहिनींचा बर्थडे आणि त्यांची फेवरेट कार पण आली, तिचा नंबर पण 7. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या झोपून आल्या असतात. उद्याच्या कार्यक्रमाबद्दल काय, उद्याचे कार्यक्रम कसे असणार आहे, म्हणजे आता वाढदिवस एवढा छान होतोय, गिफ्ट एवढं छान आहे, उद्याचे कार्यक्रम कसे? तर उद्याचं नियोजन असं आहे, सकाळी आपण व्यवस्थित 10 वाजता सुरुवात करणार आहे. कारेश्वर मंदिरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तर रक्तदान शिबिराचं उद्घाटन झाल्यानंतर मग गावात एक 2 कार्यक्रम आहे, ते झाले की आपण ग्रामपंचायत कर्मचारी असेल, त्याच्यानंतर सफाई कर्मचारी असतील, त्यांच्याबरोबर आपण हॉटेलमध्ये जाऊन बर्थडे केक कापून त्यांच्याबरोबर स्नेहभोजनाचा आनंद घेणार. आणि त्यानंतर मग आपण ग्रामपंचायतीला 1-3 तासासाठी थांबणार आहे, जे भरपूर ठिकाणावर लोक फोन करतात, ते आम्हाला भेटायचे, त्यांना आम्हाला शुभेच्छा द्यायच्या, बर्थडेच्या पण द्यायच्या. त्या महाराष्ट्र राज्याच्या युवतीच्या कार्याध्यक्षपदाची जी निवड झाली त्या संदर्भात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामपंचायतलाच आपण थांबणार आहे. 3 तासासाठी तिथे शुभेच्छा घेण्यासाठी आपण तिथे थांबणार आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट मला हे करायचं आहे, थोडं डिस्टर्ब करतो तुम्हाला की आता तुम्ही या गोष्टी सांगितल्या, पण मी एक गोष्ट आता माझ्या निदर्शनात आली की उद्या हे कार्यक्रम करत असताना मी आता एक छोटीशी ॲड पाहिली की आपण कालच आपली कार्याध्यक्षपदी निवड झाली, आपण आज लगेच गुलाबी कलरचा जो ट्रेंड आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा चालला आहे, माननीय आमदार अजितदादा पवारांच्या मार्गदर्शनाखाली जी जनसन्मान यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निघली आणि त्याच्यात युवतीचं पद आपल्याला भेटलंय आणि आपण त्याच्यातून लगेच आज मला वाटलं काहीतरी रांगोळीची स्पर्धा महिलांसाठी आणि ते मी पाहिलं, तर त्या संदर्भात थोडं सांगितलं तर बरोबर. तर तिच्या वाढदिवसानिमित्त आपण रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. माननीय नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी भरपूर महिलांसाठी कल्याणकारी योजना आणल्या. त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, त्यानंतर गॅस सिलेंडरची योजना असेल, 3 मोफत गॅस सिलेंडर, त्यानंतर महिलांना मोफत शिक्षण योजना असेल मुलींना. तर ह्या योजना ज्या आहेत त्या जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून आपण रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व युवती, महिला, त्याच्यानंतर विद्यार्थिनींना आपण आवाहन केलंय की तुम्ही ह्या 3 योजनांचा सहभाग ठेवून थीम ठेवून तुम्ही एक सुंदर अशी रांगोळी काढा आणि त्या रांगोळीचे फोटो व्हिडिओ ऑनलाईन निर्मलाच्या अकाउंटला टॅग करून अपलोड करा इंस्टाग्रामवरती. जर इंस्टाग्रामवरती आपण नसाल तर आपण सर तुम्ही एक नंबर दिला आपण व्हॉट्सअपचा, त्याच्यावर फोटो आणि व्हिडिओ पाठवा, जेणेकरून मग आपल्याला त्यातनं निवड करून वेगवेगळ्या प्रकारचे आपण बक्षीस ठेवलेले आहे. आपला उद्देश यातनं एवढाच आहे की ह्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, सर्व दूरपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि ह्या योजनांचा जास्तीत जास्त
महिलांनी, युवतींनी, विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे, हा एकमेव आणि दृष्टिकोन त्याचं आहे. क्रमांक वगैरे जे वितरण करणार आहे ते आपण साधारणतः किती दिवसात करणार? लगेच 7 ते 10 ह्या 4 दिवसांचा कालावधी रांगोळीसाठी. 11-12 तारखेला आपण निवड करून त्यांना ते बक्षीस वितरण करणार आहे. एक चांगल्या गोष्टीची सुरुवात झाली आणि वाढदिवसाचं औचित्य साधून सुद्धा त्यांनी त्यांच्या कार्याध्यक्ष पदाची कार्य सुद्धा चालू केली. हे सुद्धा सगळ्यांसाठी चांगलं आहे. तर आता बाळा शुभेच्छा. आता आपण लवकर आपण 3 मिनिटं राहिले आपल्या सेलिब्रेशन तुम्ही वळीला घेऊन या. हे सगळं शोध. चला. धन्यवाद.
सकाळी उठल्यापासून दाजी फक्त याची रेंज रोवरची पाहिजे कशाला पाहतो. खरं तर वहिनी आज तुमचा वाढदिवस आहे आणि बाईंनी तुम्हाला एक मोठं सरप्राईज करायला दिलेलं आहे. खरं तर आम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीवर चर्चा केली होती की आज खरं तर दुग्ध शर्करा योग आहे. एकतर तुम्हाला राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं कार्याध्यक्षपद भेटलं, आज तुमचा जन्मदिवस आहे आणि त्यात तुमची फेवरेट कार ड्रीम कार बाईंनी तुम्हाला गिफ्ट केली. ते पण आपला 51 ब्रँड असताना सुद्धा तुम्हाला 7 नंबर त्याच्यामध्ये स्पेशल नंबर घेऊन दिला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत एकीकडे एक आनंदाची गोष्ट आहे, तुम्हाला राज्याची जबाबदारी पण भेटली. तर या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता आणि हे सरप्राईज तुम्हाला कसं वाटलं? पहिली गोष्ट म्हणजे रेंज रोवर इट वॉज माय ड्रीम कार सिन्स लास्ट 10 years आणि म्हणजे भैयांना पण माहीत होतं, बट मला हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं की बड्डेच्या दिवशी रेंज रोवर मला गिफ्टमध्ये देतील भैया म्हणून. बट इंस्टाग्रामवरती जेवढे काही पोस्ट मला येतात ना त्या सगळ्या रेंज रोवरच्या येतात. बाकी मला काहीच पोस्ट येत नव्हतं, फक्त रेंज रोवरच्या मी सगळ्या लाईक करायचे आणि यांना शेअर करायचे. तर मला माहीतच नव्हतं, म्हणजे एकदम अनएक्सपेक्टेड गोष्ट होती माझ्यासाठी की रेंज रोवर. मला वाटलं की दुसरी कोणतीतरी कार असेल जी आपण मला सांगितली होती तुम्ही ती. बट हा अमेझिंग युनिक बड्डे म्हणजे मी कधीच एक्सपेक्ट नव्हता केलं, वर्ड्स नाही माझ्याजवळ आणि मी शॉक होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 5151 आपला जो नंबर आहे, आपला ब्रँड होता, तो सगळ्या कारचा नंबर होता आणि तर बड्डे पण 7 आणि नंबर पण 7. तर थँक्स टू यू, थँक्यू सो मच. वेलकम. खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप काही आहे त्याच्यामध्ये. So I can't explain in words. So thank you so much for everyone and especially you. आणि राज्याची जबाबदारी भेटलेली आहे आता, तर खूप मोठी जबाबदारी भेटलेली आहे आणि तुमची तर साथ आहे, तुमच्या सर्वांची आहे. पण स्पेशली सांगायला आवडेल, ज्यावेळेस मी तिथे गेले होते तर मी लास्टचा फोन संदीप भाऊजींना केला होता की मी कन्फ्यूज होते थोडी, तर मी हे करू का नको करू. तर संदीप भाऊजी म्हटले नाही वहिनी हे करायचं आहे आपल्याला. आणि म्हणून मग त्या दिवशी पण मी तुम्हाला बोलले. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा जो आहे तो संदीप भाऊजींचा आहे की महाराष्ट्राची मी जबाबदारी घेतलेली याच्यामध्ये. आणि तुम्ही सगळेच मला नेहमीच भैयांना आणि मलाच सहकार्य करता, कोऑपरेट करता, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप थँक्यू अँड थँक्यू सो मच एव्हरीथिंग. हा जो नंबर आता आपण जो 7 नंबर घेतला, हा नंबर घेण्यामागे पण खूप मोठी केमिस्ट्री झाली. बाईला आम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारले, सगळे झाले. बाईंनी त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की वहिनींचा भाग्यांक, मूल्यांक किंवा लकी नंबर म्हणूया आपण, अशा सगळ्या गोष्टी होत्या. एक मिनिमम जो DD असतो तो DD नंबरसाठी दिला आणि त्या 7 नंबरला खूप जास्त पुण्यामध्ये आपल्या इमेज 12मध्ये खूप मोठं डिमांड आहे आणि खूप जास्त DD येतात त्याला आणि खूप चॅलेंज असतात ते नंबर घेण्यासाठी. तर आपण DD दिलं तर आपल्याला पण त्याला कम्पेरेटिव्ह 2-3 DD आलेले. नंतर ना असं ठरलं, आम्ही सगळे बसतो होतो, संदीप भाऊ होते, अमोल भाऊ होते, परत दादा होते, हे सगळे म्हणजे संदीप, स्वप्नील, वैभव. आणि मग त्याच्यामध्ये आमचं ठरलं की आता परत DD द्यायचा. तर मग बाईने असे किस्से सांगितले, माझं असं झालं, आपला असा नंबर भेटला आता. मग सगळे म्हटले की 21 नंबर त्या 21,000चा आपण DD देऊया. तर असंच बसले माझ्या काय मनात आलं काय माहिती, 7चा आधी त्यांनी सांगितलं होतं, त्याला म्हटलं आपण काय करू 25चा DD देऊया. म्हणून 25चा DD दिल्यानंतर 25ची टोटल पण 2 आणि 5ची 7 होते. 25चा DD देऊन पाहूया. आणि तो 25चा DD आपल्याला भेटला, एकाने 23चा दिलता, त्या 2 याच्यावरनं आपल्याला तो नंबर भेटला. ही नंबरची हिस्ट्री. आणि 7 नंबरचं मला अजून एक सांगायचं आहे की 7 नंबर हा म्हणजे माझ्यासाठी तर लकी आणि युनिक नंबर आहे बिकॉज ऑफ माय बर्थडे. बट 7 नंबरकडे मी काय एक 7 म्हणून पाहते आणि यांना काय म्हणते 7 म्हणजे 7 घरात म्हणते 7 म्हणजे 7. आणि आज रेंज रोवर म्हणजे मी सांगू शकत नाही, मला रेंज रोवर खूप मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी आणि त्याचा 7 नंबर येतात आणि 7 म्हणजे 7. तर संदीप भाऊजी आता आपल्याला कंटिन्यू 7तेच राहायला लागले.
आणि आमच्या आधीच्या ब्लॉग मध्ये भैयाचं आमचं बोलणं झालं. भैयाने आम्हाला सांगितलं की भैया 4-5 महिने झाले ही सगळी तयारी करतो. त्याची तुम्हाला थोडं तरी इंटिमेशन आला असेल ना, थोडंफार अशी शंका वगैरे आली होती का? हां, ॲक्च्युली भैया म्हणजे माझं लास्ट बर्थडेला पण आणायचं चाललं होतं, बट ती कॅन्सल झाली. त्यानंतर परत ट्रायलला बोलवली. मग मी त्यावेळेस म्हणले डिफेंडर घेऊ किंवा मग रेंज रोवर. तर मला बोलले चूज कर. तर मला रेंज रोवर ऑब्व्हियसली तीच आवडत होती, म्हणून मी ती सांगितली. पण मला म्हटले की नाही, काही गोष्टी डिस्कस केल्या, ड्रॉबॅक्स वगैरे समथिंग, सो नाहीच बोलले होते. आणि मला काही दररोज सकाळी मॉर्निंगला टी व्ही लावणार आणि रेंज रोवरचे व्हिडिओ पाहणार. मी तर फुल टॉन्ट मारायची की कार तर घ्यायची नाही, मग कशाला व्हिडिओ पाहता वगैरे असं तसं. बट मी असं एक गोष्ट नेहमी बोलायची की ही म्हणजे रेंज रोवरची कार अशी आहे किंवा तुम्ही जे टी व्हीवरती पाहताय त्या गोष्टीने मी किती पण समजा काही गोष्टींचं टेन्शन असलं तरी पण त्याने माझ्या चेहऱ्यावर स्माईल यायची. मी नेहमी बोलायची की रेंज रोवर मेक्स मी स्माईल. मॅनिफेस्ट करून थोडं मॅनिफेस्टेशन करून रेंज रोवर आहे ना, माझं आमचं पण थोडंसं योगदान आहे. ज्यावेळेस ट्रायलला बोलवले त्यावेळेस आम्ही 4 जण गेलो होतो. किंवा डिफेंडर पाहिली, बाई मला तर आपल्याला डिफेंडरच घ्यायची. आमच्या डोक्यात काही दिवस नाही, कारण आम्ही तिथं स्पोर्ट पाहिली. भैया म्हणलं घ्यायची तर हीच घे. भैया म्हणले नको असं तसं. मग तेच डिस्कस तुमच्याबरोबर झालं असेल ते आम्हाला सांगितलं. मग भाऊ म्हणले भैया नाही बरोबर आपले भाऊ साहेबांसाठी गाडी दिसते. पण खूप छान गाडी आहे, आमच्या दोघांची फेवरेट आहे. पण तिला पण खाऊन पिऊन झालेली असं नाव ठेवावं लागलं तेव्हा बघायचं मनातून ते उतरले की ऑप्शन दिला ऑप्शन दिला की आम्ही किडनॅप विकतो, स्पोर्ट घ्यायची. नाही ती पण घेऊ आपण, येतील आता एक ब्रँड. अजून गोष्टी आता नवीन वहिनी मला एक बोलायचं की आता जी नवीन राज्याची जबाबदारी तुम्हाला भेटलेली आहे आणि आता तुम्ही राज्याचे कार्याध्यक्ष, युवती कार्याध्यक्ष म्हणून तुम्ही आता एक नवीन जबाबदारीला सामोरं जाणार आहात. एक मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटलेली. खरं तर मी नेहमीच बोलत असतो, सगळी मंडळी आहेत की सरपंच पदाला एक वेगळं वेटेज प्राप्त करून तुम्ही दिले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सरपंच म्हणून एक वेगळी ओळख तुम्ही निर्माण केली, पदालाच वेगळा न्याय दिला. तर आता येणाऱ्या काळामध्ये हे जे युवतीचं कार्याध्यक्षपद भेटले तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि तुमचं काय विजन काय येणाऱ्या काळामध्ये? तर सरपंच पद हे संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशभरात आपण वेगळ्या पद्धतीने काम करून आपल्या गावातून एक वेगळ्या पद्धतीने लोक त्याच्याकडं पाहायला लागले. वेगळं क्रेडिट त्याला प्राप्त झालं बिकॉज ऑफ मी म्हणाल की शुभमुळे झालं. कारण गावामध्ये म्हणजे वरच्या लेवलला आमदारकी असेल, खासदारकी असेल, तिथे एवढं बारकाईने पाहिलं जात नाही. तसं सरपंच पदाकडे खूप ग्राउंड लेवलला काम करावं लागतं, त्याच्यामुळे सगळेजण त्याच्याकडे खूप बारकाईने पाहतात. पण ज्यावेळेस इलेक्शन लढायचं होतं त्यावेळेस माझ्या काही एक्सपेक्टेशन्स होत्या. तर त्या एक्सपेक्टेशन्स मी भैयाला सांगितल्या, छोट्या मोठ्या गोष्टी, ड्रेस घालणे वगैरे. कारण मला नाही वाटत की आपल्या ग्रामपंचायतमध्ये कोणी ड्रेस घालून गेला असेल तिथे. आणि मला त्यात काही चुकीचं वाटत नव्हतं की मला एवढंच काम चांगलं करायचं आहे आणि बाकीच्या गोष्टी मला माझ्या ह्याने करू देत की मी सगळ्या गोष्टींचं ऑब्व्हियसली मला गांभीर्य आहे, तो चुकीचं काही होणार नाही. तर मला सगळ्या गोष्टींना परमिशन दिली आणि हेल्प केली. त्यामुळेच मी वेगळ्या पद्धतीने म्हणजे मनमोकळेपणाने मी काम करू शकले. मला बर्डन नव्हतं कोणतं. तर त्या गोष्टीमुळे सरपंच पदाची एक वेगळी क्रेज आणि नाव एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं. आणि आता कार्याध्यक्ष पदाची नवीन जबाबदारी भेटली आहे. तर संदीप भाऊजी, सगळ्यात मला पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे आणि स्पेशली तुमची हवी आहे. आणि जसं सरपंच पद असताना आपण कोणतं पण काम करताना की पदाचं नाव वापरलं नाही किंवा म्हणजे त्या गोष्टींकडनं पाहता चांगल्यातली चांगली गोष्ट, चांगल्यातली चांगली आयडिया, चांगल्यातलं चांगलं काम आपण आपल्या गावामध्ये कसं करू त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला. तसंच आता ही युवती कार्याध्यक्ष पदाची जी जबाबदारी भेटलेली आहे त्यामध्ये सुद्धा की फक्त युवतींपुरतीच नाही तर जे काही काम आपण करू तेच महाराष्ट्रातील युवतींसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी, सगळ्यांसाठी ते युजफुल कसं होईल त्या पद्धतीने माझा प्रयत्न राहील.
आणि ऑब्विसली जास्तीत जास्त फोकस हा युवतींवरती राहील आणि खूप चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करेल. ते मला फक्त तुमच्या सर्वांची साथ हवी बस आणि आशीर्वाद हवे. आयुष्याच्या वाटचालीमध्ये बहिणी वेगवेगळे सरप्राईज तुम्हाला दिले असतील किंवा तुमचे सगळे हट्ट पुरवले असतील त्याचं, तर आम्हाला सगळ्यांना तुमच्याकडनं हे सगळे सरप्राईज ज्यावेळेस बाई प्लॅन करत असतो किंवा वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करत असतो. खरं तर मग आत्ताच तुमची मध्ये आपण हायकोर्टने आपला जो ऐतिहासिक निर्णय दिला, तुम्ही तुमच्या मनोगतामध्ये एक व्यक्ती बोलले की मी या सगळ्या गोष्टी करू शकले किंवा आज मी जी काय आहे ती फक्त आणि फक्त शुभम भैयामुळे. त्यावेळेस पण मी वाक्य बोलत होतो, बाई तू म्हणले भैयांची सोबत मला, मी म्हटलं भैयांची सोबत नाही, भैया तुमच्या पाठीमागं असे उभे आहेत, एका खांबासारखे उभे आहेत की तुम्ही काहीही केलं तरी भैया तुमच्यासोबत आहेत अगदी कुठल्याही गोष्टींसाठी. तर आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जे बाह्य करतायत, तर त्याच्याबद्दल एकच असतं, एक सेन्सिटिव्ह बाई आम्ही पाहिलं आहे, एक इमोशनल बाई आम्ही पाहिलं आहे आणि एखाद्या गोष्टीसाठी सरप्राईज देण्यासाठी किती आवडीने एखादा माणूस गोष्टी करतो नाही का, की बाबा कसं करायचं प्लॅन, काय करायचं, जवळच्या मित्रांना बरोबर घेऊन बसणं, त्या गोष्टी सांगणं. तर ह्या मागचा बाह्य बघितलाय, तर तुम्ही त्या गोष्टीकडे कसं बघता आणि तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं बाह्याच्या ह्या सगळ्या गोष्टींबद्दल? तर मला खूप लकी समजते. आत्तापर्यंत खूप काही सरप्राईजेस मला दिलेले, मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं, बट मी ड्रीम खूप पाहते. मला खूप मोठे मोठे ड्रीम पाहायला आवडतं. मला हे कायम बोलतात की तू एवढे मोठे ड्रीम कसं काय पाहू शकते. मी कायम बोलते, जर आयुष्यात आपल्याला स्वप्नच नसली तर आपण करायचं काय. डेली लाईफ जगण्यात मला इंटरेस्ट नाही, त्याच्यासोबत काहीतरी मोठी स्वप्न पाहिजे. म्हणून मी कायम शुभमला बोलते की माझी स्वप्न खूप मोठी आहे आणि ते म्हणजे स्वप्न मी पाहते आणि पूर्ण ते करतात. ही कम्प्लीट्स माय एव्हरी ड्रीम. आणि मी अनेक सरप्राईजेस आले, अनेक चांगल्या गोष्टी झाल्या आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये. पण ज्यावेळेस मला सरपंच बनवलं तुम्ही सर्वांनी, तर तो क्षण आणि ते 3-3.5 वर्ष जे आहेत माझ्या लाईफमधले, म्हणजे मला खूप काही शिकायला भेटलं आणि मी आयुष्य कसं जगायचं हे 3-3.5 वर्षामध्ये शिकले. आणि भविष्यात मला नाही माहिती काय होईल काय नाही. आता तर चांगलं चालू आहे, पण ह्या गोष्टीचा ह्या 3-3.5 वर्षामध्ये आलेला एक्सपिरियन्स हा खूप युजफुल राहील आणि खूप मेमोरेबल आहे माझ्यासाठी. सरपंच पद, पुढे जे काही पद नक्कीच येतील आपल्याकडं, अजून मोठे मोठे पद येतील, त्यात काही शंका नाही आहे. बट सरपंच हे माझ्या ह्याच्यामध्ये सो आहे. आणि 3-3.5 वर्ष काम करत असताना खूप चांगली साथ दिली मला. आणि सरप्राईजेस म्हणाल तर सरप्राईजेस देण्यामध्ये जर ठरवलंच तर खूप छान प्रकारे सरप्राईज देतात आणि आत्तापर्यंत खूप छान छान सरप्राईजेस मला भेटलेले आहे. पहिलं म्हणजे सरपंच पद, हे पण सरप्राईज होतं. आणि सेकंड रेंज रोवर. मी तर हे एक्सपेक्टच नव्हतं केलं, दोन्ही गोष्टी नव्हत्या एक्सपेक्टेड केल्या. आमच्याकडून तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. सगळी पाहिलेली सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत ह्याच आमच्या मित्रांकडून तुम्हाला शुभेच्छा. काय बोलायचं आणि काय तुमच्या सोबत आहे. तुम्हाला वहिनी साहेब जन्मदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुमचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं असणारच आहे. जसं तुम्ही आत्ता बोलला की सरपंच पदाला एक वेगळा न्याय दिला, नक्कीच तुम्ही राज्याच्या कार्यकारिणीमध्ये जे तुम्हाला आत्ता पद भेटले त्याला पण एक वेगळी उंची निर्माण करून देतात. ह्या अपेक्षाने या शुभेच्छा तुम्हाला या वाढदिवसाच्या निमित्त देतो. बाकी बोलून शुभेच्छा. सरपंचाची व्याख्या जशी तुम्ही बदलली तशी ह्या पदाची पण व्याख्या तुम्ही वेगळी काहीतरी करा अशी करू शकतो.